सध्या मी आहे जपानच्या ओसाका या सिटीमध्ये. आपण इथे महाराष्ट्र सरकारच्या एका गव्हर्नमेंट एक्स्पोसाठी आलो आहे, उद्योग एक्स्पोसाठी आलो आहे. पण जी जपान आपण नेहमी चर्चेत म्हणतो, तर हे जपान कसं आहे हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन. आपण जपानच्या ओसाका शहरातील 2025 बिझनेस एक्स्पो आहे तिथे आलेला आहोत आणि इथे प्रचंड अशा जपानींनी गर्दी केलेली आहे. खूप जपानी पर्यटक जे आहेत इथे सगळे बघायला आलेले आहेत. त्या प्रत्येकाला इथलं एक्स्पो बघायचं आहे, प्रत्येक देशाचं पॅव्हिलियन बघायचं आहे आणि काय नवनवीन तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपल्याकडे कसं आत्मसात करता येईल हे सुद्धा या जपानी लोकांना याचं कुतूहल आहे. याच्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. यामुळेच इथे प्रचंड अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते. आपण बघू शकतो, इथे चालू शकतो आणि सगळा हा जो भाग आहे हा आपण बघत असताना प्रचंड अशी गर्दी आपल्याला दिसते. तुम्हाला दाखवू इच्छितो, हा जो रिंग लाकडाचा गोल असा रिंग बनवला आहे हा प्रत्येक पॅव्हिलियनच्या समोरून जाईल याची काळजी घेतली आहे. खूप 10 एकरमध्ये हा बसवला गेलेला आहे आणि समोर तुम्ही बघू शकता एक रोबो प्रचंड असा आहे आणि त्याला पाहण्यासाठी जपानी मुलं किंवा त्यांची फॅमिलीज इथे आलेली आहेत. अनेक जी लोकं आहेत ती आहेत आणि कुतूहल आहे. एक बिझनेस एक्स्पोमध्ये एक बिझनेस मॉडेल काय असतात हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. काही माहिती तंत्रज्ञान एक्सचेंज करता येतील का याचाही प्रयत्न सुरू आहे. आम्ही सगळं बघितलंय. त्यातून एक जग कसं असतं, जपान कसं आहे याचा एक वेगळा अनुभव इथे पाहायला मिळाला. शिवाजी शिंदे, बघत राहा माझा ब्लॉग.